स्ट्रीट ते वांद्रे वरळी सीलिंगच्या दक्षिण टोकापर्यंतच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या टप्प्यावरील एका लेनचं उद्घाटन आज करण्यात आलं। सागरी मार्गाची एकूण लांबी आहे 10.58 किलोमीटर, तर त्यापैकी 9 किलोमीटरचा मार्ग हा दक्षिण मुंबईत आहे। आणि ही विहंगम अशी दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोस्टल रोडवरून पुन्हा एकदा प्रवास करतायत। त्याचबरोबर बेस्टच्या बसेसमधून महिला आहेत, कोळी बांधव आहेत, स्थानिक नागरिक मुंबईकर आहेत, त्यांना देखील या कोस्टल रोडवरून पहिला प्रवास घडवला जातोय। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सागरी किनारा मार्गाच्या पहिल्या एका मार्गिकेचं लोकार्पण नुकतंच पार पडलेलं आहे। आणि या मार्गिकेवरून आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रवास करतायत। त्याचबरोबर इथल्या स्थानिक महिला कोळी बांधवांना देखील बेस्टच्या बसेसमधून कोस्टल रोडचा प्रवास घडवला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, कोस्टल रोडचं लोकार्पण पार पडलेलं आहे आणि या कोस्टल रोडवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः प्रवास करतायत। वाहनं जे आहेत ते आता हळूहळू सोडताना पाहायला मिळत आहेत। प्रत्येक जण आनंद व्यक्त जो आहे तो या ठिकाणी करतायत। काही महिला ज्या आहेत त्या महिलांना सुद्धा मॅडम, कोस्टल रोडच्या पहिल्या दिवशी तुम्हाला वाहन चालवायला मिळते, काय सांगा? खूपच छान वाटतंय आणि आता आम्ही पहिलं जातोय म्हणजे वी आर फीलिंग ग्रेट आणि बीएमसी इज ग्रेट। महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे मुंबईकरांसाठी हा। महत्त्वपूर्ण आहे, अगदी महत्त्वपूर्ण, ग्रेट, थँक्यू। हे खूप महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि मोठ्या संख्येनं हे सगळे वाहनं जे आहेत ते आता हळूहळू कोस्टल रोडवरती सोडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि साहजिकच मुंबई महापालिकेने केलेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे आणि त्याचं एका मार्गिकेचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ढोल ताशा जे आहेत